थेट जाऊयात विधिमंडळ परिसरामध्ये विरोधकांनी आंदोलन सुरू केलं आहे। जुनी पेन्शन बदल खोटा आश्वासन देणाऱ्या सरकारचा जुनी पेन्शन बदल खोटा आश्वासन देणाऱ्या सरकारचा जुनी पेन्शन बदल खोटा आश्वासन देणाऱ्या सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांना पानं पुसणाऱ्या सरकारचा सरकारी कर्मचाऱ्यांना पानं पुसणाऱ्या सरकारचा। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, अधिवेशनाचा शेवटचा दिवस खरं तर गुलाबराव पाटील आलेत। आपण आधी ती दृश्य पाहूयात। विरोधक आणि गुलाबराव पाटील एकमेकांशी संवाद साधतायत। स्मितहास्य करत विरोधकांसोबत हस्तांदोलन करून गुलाबराव पाटील अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रवाना झालेत। सुशांत, काल विद्यार्थ्यांचा प्रश्न, परीक्षांचा मुद्दा उपस्थित केलेला होता, परवा शेतकऱ्यांचा मुद्दा होता, आज अर्थसंकल्पाचा निषेध सुरू आहे। कसं सुरू आहे विरोधकांचं आंदोलन? ज्ञानदा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा जो आहे तो आजचा शेवटचा दिवस आहे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बजेट मांडलं, त्यावर कुठेतरी विरोधकांनी टीका केली होती। हे गोलमाल बजेट आहे अशी टीका विरोधकांकडून सुरू होती आणि आज विरोधक पायऱ्यांवर अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार, मालामाल अशा आशयाचे फलक घेऊन जे आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कुठेतरी आंदोलन करताना पाहायला मिळते। त्याचसोबत आपण जर पाहिजे असेल तर विक्रमी पुरवण्या मागण्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी अशी देखील टीका आता विरोधकांकडून सुरू आहे। त्याचसोबत सत्ताधारी आमदार उपाशी, जनता मात्र उपाशी अशा याचा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय। आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विरोधक कुठेतरी आक्रमक दिसत आहेत। काल आपण जर बघितलं असेल तर पेपर फुटी प्रकरणाने विरोधक आक्रमक होते। SITची चौकशी करा अशी मागणी विरोधकांनी केली होती आणि आज पीक विमा कंपन्या, अर्थसंकल्पात झालेला गोलमाल आणि एकूणच सरकारचं जे अधिवेशन होतं त्यावर टीका करताना विरोधक आपल्याला पाहायला मिळतात। धन्यवाद सुशांत या माहितीबद्दल। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। सरकारच्या विविध धोरणांवरती आणि अर्थसंकल्पातल्या काही महत्त्वाच्या विषयांबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतलेले आहेत। शेतकऱ्यांना कोणतीही मदत न मिळाल्याचा आरोपही प्रामुख्याने विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती करतात। सरकार तुपाशी, जनता उपाशी या आशयाच्या घोषणाबाजी विरोधकांकडून केल्या जातात। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात विधान परिषद आणि विधानसभेतले आमदार या घोषणाबाजीमध्ये आणि आंदोलनामध्ये सहभागी झालेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।